समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। संसारोपयोगी भांडी संच वितरण कॅम्पमध्ये पारदर्शकता आणावी तसेच बांधकाम कामगारांना दिले जाणारे संसारोपयोगी भांडी संचाचे वितरण कॅम्प हे आपल्या कार्यालयात प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार आपल्या रजिस्टर अनुक्रमांकानुसार देण्यात यावेत। या व्यतिरिक्त परस्पर पैसे घेऊन कॅम्प भांडी संच पुरवठा वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घेतल्यास सदर कंपनीला बिल अदा करू नये, त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। नोंदीत बांधकाम कामगारांना मिळणारे भांडी संच कॅम्प मागणी करणारे पत्र हे नोंदणीकृत कामगार संघटनेच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्ष संस्था यांच्या लेटर हेडवर प्राप्त यादी मान्य न करता प्रतिबंधित करावे। बांधकाम कामगारांना संसारोपयोगी भांडी संच वितरण करणारे कंपनीचे काही कर्मचारी तसेच त्यांच्या संपर्कात असणारे एजंट हे बांधकाम कामगारांच्याकडून भांडी संच देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उकळणी करून भांडी संच वितरण करीत आहेत। अशा व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करून नोंदीत बांधकाम कामगारांची होणारी फसवणूक टाळावी। भांडी संच वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी अधिकारी यांना संबंधित कंपनीची ओळखपत्रे, काम करण्याचे आदेशपत्र आपल्या कार्यालयाकडून प्रदान करण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने माननीय सहाय्यक कामगार आयुक्त सो सांगली यांना देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, शिवाजी गुळवे, संगाप्पा शिंदे, बंदे नवाज राजरतन, सागर आठवले, यल्लाप्पा बनसोडे, असलम मुल्ला, विठ्ठल मरगळे, दादासाहेब सदाकळे, विक्रांत गायकवाड, जावेद आलासे, इसाक सुतार यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने कामगार कार्यालय सांगली या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त मुजाद साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही 4 प्रमुख मागणी करतोय, ज्या अशा आहेत की जे बांधकाम कामगार सध्या कार्यालयात रजिस्टर आहेत त्यांना संसारोपयोगी साहित्य म्हणून कामगार मंत्रालयाकडून भांडी संचाचा वितरण करण्याचं काम सुरू आहे, परंतु हे भांडी वितरण करण्याचं काम काही पक्ष संस्था संघटना या आपल्या ताब्यात घेऊन आपल्या संबंधित लोकांना भांडी वितरण करू पाहत आहेत। तर ह्याच्यावर शासनाने अंकुश ठेवावा। याचबरोबर ज्या ज्या संघटनांनी संस्थांनी यापूर्वी कामगार कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे त्यांच्या नोंदणी क्रमांकानुसार त्या भांडी संचाचा वापर व्हावा आणि वितरण करावा। त्याचबरोबर जे कामगार खरेच गरजू आणि नोंदणीकृत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या कामगारांना भांडी संचाचा योग्य उपयोग व्हावा अशी आमची ही प्रमुख मागणी आहे। याचबरोबर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी असू नये। जे वितरण करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नेहमी गळ्यामध्ये ओळखपत्र, त्यांच्याकडे शासनाचा आदेश असलेलं पत्र असणे अत्यंत गरजेचं आहे। जर का याच्यामध्ये ढिसाळकारभार दिसून आला तर माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू असे आज आम्ही येथे ग्वाही देत आहोत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।